विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये मला तुम्हाला एक महत्त्वाच्या 2 नोटीसकडं म्हणजे 2 नोटीस आहेत, ज्या महाराष्ट्र शासनाकडून प्रसारित झालेल्या आहेत. त्याच्या बाबतीत मला तुम्हाला सांगायचं होतं. त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. या 2 महत्त्वाच्या नोटीसमध्ये खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन दडलेली आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण बघूया पहिली नोटीस आणि त्याच्यानंतर दुसरी नोटीस बघूया. तर ठीक आहे. तर पहिली नोटीस बघा कशी आहे, आपण इथं दाखवतो तुमच्यासाठी. तर महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत, डॉक्टर एन. ए. बेजंट रोड, पुणे. ठीक आहे. हे काय जे असेल ते महाराष्ट्र शासनाकडून आलेली एक महत्त्वाची नोटीस आहे. सगळ्यांसाठी आहे बघा. ॲक्च्युली ही जी नोटीस आहे ते बघा, विषय काय ह्या नोटीसचा, इयत्ता 11वी प्रवेशकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा शाळा स्तरावर उपलब्ध करून देण्याबाबत. म्हणजे महाराष्ट्र शासनानं काय केलं आहे की ज्या शाळा आहेत त्या शाळेवरतीच 11वीच्या प्रवेशकरिता 11वीचा प्रवेश जे घेणार असतील म्हणजे 10वीचे विद्यार्थी असतील ते 11वीत जाणार आहेत. पण त्यांच्याच शाळेत 11वीच्या प्रवेशकरिता लोकांना काय केलं आहे म्हणजे तिथंच ॲक्सेस देण्यात आलेला आहे. म्हणजे त्याच शाळेत तुम्ही जायचं आहे, ज्या शाळेत तुम्ही शिकलेला आहे किंवा आजूबाजूच्या कुठल्याही शाळेत तुम्ही गेला तरी चालेल. त्या शाळेत जावा आणि तिथं तुम्हाला संगणक म्हणजेच कम्प्युटर अवेलेबल असतील तर तिथंच तुमची शाळा स्तरावर तुम्हाला काय करून देण्यात आहे, एक ऑनलाईन 11वीची प्रवेश ऑनलाईन प्रणाली जी आहे उपलब्ध करून दिलेली आहे. तर अर्ज करण्याची प्रक्रिया तुम्ही तिथं करू शकताय. म्हणजे शासनाकडून आता निर्णय आलेला आहे की सगळ्या शाळांनी हे फॉलो करायचं आहे. तर शासन निर्णय दिनांक 26 फेब्रुवारी 2025 व दिनांक 6/5/2025. तर याचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे. याच्यामध्ये काय लिहिले बघा. शासन निर्णय दिनांक 6 मे 2025 नुसार राज्यातील इयत्ता 11वी राज्य मंडळ संलग्न म्हणजे महाराष्ट्र राज्य त्याच्यामध्ये संलग्न मंडळ व शालेय शिक्षणाच्या विभागाचे असलेल्या उच्च माध्यमिक शाखेचे प्रवेशशाळांमध्ये हे ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. दिनांक 19 मे 2025 पासून बघा, सगळ्यात महत्त्वाची डेट 19 मे 2025 पासून विद्यार्थ्यांना MahaFY.JC.Admission.in या संकेतस्थळावर अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. परंतु सुरुवातीचे 2 दिवस 19 मे व 20 मे पर्यंत सराव सत्र असणार आहे. तदनंतर 21 मे 2025 पासून प्रत्यक्ष 11वी परीक्षेचा अर्ज व प्राधान्यक्रम भरण्यास सुरुवात होणार आहे. पण ॲक्च्युली काय झालं तुम्हाला माहिती आहे की 21 तारखेला ही प्रोसेस चालू झाली नव्हती, तर 26 मेला ही प्रोसेस चालू झाली होती. याकरिता 10वीचे वर्ग असणाऱ्या शाळांनी त्यांच्या शाळांमधून इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बघा, इयत्ता 10वीचे वर्ग असणाऱ्या म्हणजे ज्या शाळेमध्ये 10वीचा वर्ग होता त्या शाळांमधून 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 11वी प्रवेशाचा ऑनलाईन अर्ज भरण्यास संगणक लॅब व इंटरनेट सुविधा व अन्य बाबी आवश्यकतेनुसार उपलब्ध करून द्याव्यात, शासनाकडे निर्णय आलेला आहे. त्यामुळं जर अजून पण कुणीही फॉर्म भरलेला नसेल तर सर्वांनी तुमच्या शाळेमध्ये जाऊन संगणक लॅब व इंटरनेट सुविधा उपलब्ध असेल तर तिथं जाऊन तुम्ही तुमचा ऑनलाईन फॉर्म भरू शकताय. तर आज आहे 1 तारीख, उद्या आहे 2 तारीख आणि परवा आहे 3 तारीख. सो मंगळवार हा शेवट असणार आहे अर्ज भरण्यासाठी. तर अजून पण कोणी फॉर्म भरले नसतील तर नक्की फॉर्म भरायला घ्या तुम्ही आणि फॉर्म भरून टाका. इयत्ता तसेच इयत्ता 11वीचे वर्ग असणाऱ्या अनुदानित व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांनी कनिष्ठ महाविद्यालयांनी 11वी ऑनलाईन प्रवेश करता विद्यार्थ्यांना संगणक व इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. म्हणजे 11वीचा वर्ग जिथं आता तुम्ही ॲडमिशन घेणार त्या कॉलेजमध्ये किंवा प्रायव्हेट असू द्या किंवा गव्हर्नमेंट असू द्या, जिथं 11वीचं कॉलेज आहे तिथं पण तुम्हाला संगणक आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. असे निर्देश आपल्या कार्यक्षेत्रातील शाळा तातडीने देण्यात यावेत. विद्यार्थ्यांकडे कोणत्या प्रकारच्या शुल्काची मागणी होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं हे, तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क तुम्हाला द्यायची गरज नाही, कुठलीही फी भरण्याची गरज नाही. इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना सुलभता व्हावी याबाबत शाळा व्यवस्थापनास आपल्याला स्तरावरून कळवण्यात यावी. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे नोटिफिकेशन मला तुम्हाला सांगायचं होतं. ॲक्च्युली याची म्हणजे ही जुनी नोटीस आहे पण तुम्हाला माहीत असावं म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आता दुसरी नोटीस बघा. ही सगळ्यात महत्त्वाची नोटीस आहे.
तर हे मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो. हां. तर बघा, राज्यातील इयत्ता 11वीचे वर्ग शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये सुरू करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 26 फेब्रुवारी व दिनांक 6/5/2025 रोजी. तर ॲक्च्युली ह्याच्या बाबतीत काय तुमच्यासाठी नोटीस आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास निर्देशित करण्यात येते की आपल्या कार्यक्षेत्रातील 11वीचे वर्ग 2025-26 मध्ये सुरू करण्याबाबत शासनाचा निर्णय दिनांक 6 मे 2025 मध्ये दिनांक 11 ऑगस्ट 2025 ही इयत्ता 11वीचे वर्ग सुरू करण्याबाबत दिनांक निश्चित करण्यात आलेला आहे. म्हणजे सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे की तुम्हा सगळ्यांचं कॉलेज हे 11 ऑगस्टला चालू करण्याचा सगळ्या कॉलेजेसला आदेश मिळालेला आहे. सो सगळ्यांचं कॉलेज 11 ऑगस्टला आधी पण चालू होऊ शकतं, पण 11 ऑगस्टच्या पुढं म्हणजे 12 ऑगस्ट, 13 ऑगस्ट, 20 ऑगस्ट असं पुढं होऊ शकत नाही. त्यामुळं सर्वांनी निश्चित राहा की तुमची 11 ऑगस्ट ही डेट आलेली आहे तुमचं कॉलेज चालू होण्याची. त्यामुळं 11 ऑगस्टला तुमचं कॉलेज हे चालू होणारच आहे. 11वीचे वर्ग तुमचे चालू होणारच आहेत. 11वी आर्ट्स असो, कॉमर्स असो किंवा सायन्स असो, 11 ऑगस्टला तुमचे वर्ग चालू होतील. ह्याची नोंद सगळ्या विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. दिनांक 11 ऑगस्ट रोजी 11 ऑगस्ट 2025 पूर्वी राज्यातील इयत्ता 11वीचे वर्ग सुरू करण्याची मुभा शाळा व्यवस्थापनास असेल. इयत्ता 11वीचे वर्ग शाळा व्यवस्थापनास दिनांक 11 ऑगस्ट 2025ला किंवा त्यापूर्वी सुरू करता येतील. हे असं नाही की 11 ऑगस्टला चालू होणार. समजा एखाद्या कॉलेजचे ॲडमिशन 11 ऑगस्टच्या आधीच लवकरच 5 ऑगस्टला, 6 ऑगस्टला, 1 ऑगस्टला लवकरच त्या कॉलेजची जी पूर्णपणे ॲडमिशन करण्याची प्रक्रिया संपली, तर लवकरच त्याच्या आधी पण तुमचं कॉलेज चालू होऊ शकते. पण 11 ऑगस्टच्या पुढं तुमचं कॉलेज जाणार नाही. तर करिता दिनांक 11 ऑगस्ट 2025 इयत्ता 11वीचे वर्ग अध्यापन कार्य सुरू होईल. अध्यापन व शिकवण्याची प्रक्रिया आहे ती 11 ऑगस्टला तुमची चालू होणार आहे किंवा त्याच्या आधी. 11वीमधील एकूण प्रवेश क्षमतेपैकी 50% प्रवेश पूर्ण झाल्यानंतर 1 जुलै 2025 यापैकी जे प्रथम होईल त्यावेळी शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थी शैक्षणिक हित लक्षात घेता 11वीचे वर्ग सुरू करण्यात येतील. याची खातरजमा झाल्यावर स्तरावर म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला ह्यातनं सांगायचं काय आहे की 1 जुलै ते 1 ऑगस्ट 1 जुलै ते 1 ऑगस्ट सॉरी 11 ऑगस्ट म्हणजे समजा आता 1 जुलै आता ऑलरेडी आज आहे 1 जून परत 1 जुलै तर हे आहे 1 महिन्याचं पिरियड. या 1 महिन्याच्या पिरियडमध्ये तुम्हाला ॲडमिशनची प्रोसेस करताय तुम्ही. तर त्या कॉलेजमध्ये जवळजवळ 50% ॲडमिशन झालं की त्या कॉलेजला 50% ॲडमिशन झाले की ते कॉलेज काय करू शकतं आपल्या 11वीचे वर्ग तो चालू करू शकते. तर एवढी मुभा कॉलेजेसला देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुमच्या कॉलेजचं ॲडमिशन 50% झाले की तुमचं कॉलेजचं ॲडमिशन कन्फर्म होऊन तुमचे 11वीचे वर्ग चालू होणार आहेत. हे तुम्ही महत्त्वाची नोटीस लक्षात घ्या. किंवा 1 ते जास्त 1 ऑगस्ट 1 जुलै सॉरी 1 ऑगस्ट 1 ऑगस्ट 1 जुलै 1 ऑगस्ट आणि त्याच्यानंतर 11 ऑगस्ट अशा ह्याच्यामुळे आधीमध्ये तुम्हाला काय करू शकता की तुमच्या कॉलेजचे ॲडमिशन 50% झाले की तुमचं कॉलेज चालू होणार आहे. हे लक्षात ठेवा. आणि हे निर्णय घेण्यामागनं सगळ्यात महत्त्वाचा कारण काय आहे की विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर अध्यापन चालू करण्यात यावं यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनानं हा निर्णय घेतलेला आहे. तर हे पण नोटीस तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. त्यामुळं या बाबतीत तुम्ही महत्त्वाचं सांगायचं गोष्ट आहे की या नोटीसचं मी तुम्हाला थोडक्यात जे काही कन्क्लुजन तुम्हाला सांगतो. पहिली नोटीस होती 11वीच्या प्रवेश करण्यासाठी 10वी जिथं तुम्ही केला तिथं पण संगणक आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध असेल तर तुम्ही तिथून फॉर्म भरू शकताय. यासाठी तुम्हाला कुठलाही शुल्क देण्याची गरज नाही. आणि जिथं तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तिथं पण तुम्हाला इंटरनेट लॅब किंवा संगणक लॅब असेल तिथं पण तुम्ही फॉर्म भरू शकताय. सेम प्रोसिजर. नंतर दुसरी महत्त्वाची नोटीस आहे की तुमचं कॉलेज 11 ऑगस्टच्या नंतर चालू होणार नाही. 11 ऑगस्टला किंवा त्याच्या आधी चालू होणार आहे. 1 जुलैपासून 11 ऑगस्ट याच्यामध्ये कुठं नाही कुठं तर तुमचं कॉलेज चालू होणार आहे. तर तुमचं कॉलेजची डेट चालू होण्याची काय प्रोसेस आहे पण हे तुम्हाला जाऊन तुमच्या कॉलेजचं जे काही व्यवस्थापन आहे त्यांना जाऊन विचारायला लागेल की किती तारखेला कॉलेज चालू होणार आहे. कारण प्रत्येक कॉलेजला 50% ॲडमिशन झाले की त्यांना कॉलेज चालू करण्याची अनुमती देण्यात आलेली आहे. ह्याची सर्वांनी विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तर हे तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची होती म्हणून मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे.
तर व्हिडिओ तुम्ही इथंपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचं धन्यवाद. आणि आपण असेच व्हिडिओ आपलं जे काही चॅनल आहे त्याच्यावरती टाकत असतोय. तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला चुकते काहीतरी. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला सगळ्यांबरोबर शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर द लिसनिंग पेशंटली. आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांचं परत एकदा थँक्यू.